पेशंट आहेत त्या ठिकाणी कर्मचारी मृत्युमुखी पडत आहे आणि तशाच प्रकारची घटना 28 फेब्रुवारी रोजी आपल्या बारूद कंपनी काटोल तालुक्यामधील राऊळगाव या ठिकाणी स्फोट झाला आणि निष्पाप अतिशय कमी वयाच्या महिला 18 कर्मचारी RNCT हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे। त्याच्यात मी त्या 18 कर्मचाऱ्यांना भेटून आलो। त्यांची स्थिती एवढी खराब होती त्या दिवशी त्याच्यात काही कर्मचारी 60% भाजले होते, काही 30-40%, 50% भाजले होते आणि भाजलेला कर्मचारी जो असतो, भाजलेला जो व्यक्ती असतो तो कमी होत नाही, एकदम वाढत जातो आणि तो एका दिवसात 60% भाजलेला व्यक्ती 80% होतो आणि त्या कर्मचाऱ्यांच्या पुऱ्या परिवारांची मी भेट घेतली। त्यांचं असं म्हणणं होतं की 2 ते 2.5 तास त्या कंपनीमध्ये कुठल्याच प्रकारचं ॲम्ब्युलन्स त्या मृत्युमुखी गेलेल्या कर्मचाऱ्यांना आणि जे कर्मचारी त्या ठिकाणी भाजले, जे घायल झाले त्यांना नेण्याकरता 2.5 तासपर्यंत कुठली सोय त्या कंपनीमध्ये नव्हती आणि याआधी पण त्या कंपनीमध्ये कुठल्या प्रकारच्या अशा सोयी त्या कामगाराकरता नव्हत्या। कारण मी जेव्हा कामगार आयुक्तांना विचारलं की हा स्फोट कसा झाला तर त्यांनी मला सांगितलं की त्या कंपनीच्या स्टोर रूममध्ये हा ब्लास्ट झाला। आता स्टोर रूममध्ये ब्लास्ट कसा होऊ शकतो हे एक विचारात पडण्यासारखी गोष्ट आहे। तर ज्या ठिकाणी आता आम्ही बघितलं की ज्या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कंपनी मालकाकडनं जो मोबदला त्या मृत्युमुखी गेलेल्या कर्मचाऱ्यांना दिला पाहिजे तो आतापर्यंत देण्यात आलेला नाही आणि RNCTमध्ये ज्या कर्मचाऱ्यांचे उपचार सुरू आहे ते शासन करत आहे। कंपनी मालकाकडनं कुठल्या प्रकारचं कुठलंच योगदान आतापर्यंत दाखवण्यात आलेला नाही। हा त्या कामगारावर अन्याय आहे आणि प्रशासकीय कामगार विभागाची एक मोठी लापरवाही आहे, एक सुस्तता आहे की आपण त्या कंपनीमध्ये आधीच इन्स्पेक्शन करून घेतलं पाहिजे की त्या ठिकाणी काय सोयी आहे, काय स्थिती आहे, कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांना ज्या सोयी पाहिजे त्या सोयी आहे की नाही आहे, या साऱ्या गोष्टी कामगार विभागाकडनं तपासून घेतल्या पाहिजे। पण असं होताना दिसत नाही कारण बारूद कंपनी आहे। बारूद कंपनीमध्ये काम करणारा कर्मचारी हा धोका आपल्यावर घेऊन काम करतो आणि त्याचं पगार 9,000 ते 12,000 रुपये एवढं असतं आणि एवढ्या छोट्या पगारात काम आपलं जीव धोक्यात टाकतात ते कर्मचारी। शेवटी बिचारे दुर्घटना घडली तर काही मृत्युमुखी जातात आणि काही अपंग होतात। त्यांच्या परिवाराला काहीही सुविधा व अपंग झालेल्या काही कर्मचाऱ्यांना काही सुविधा कधी कंपनीने देताना दिसली नाही। पण आता असं चालणार नाही। भारतीय मजदूर संघ हे जर त्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाही कंपनी मालकाकडनं, प्रशासनाकडनं, भारतीय मजदूर संघ 100% हा रोडवर येणार आहे। या ठिकाणी आम्ही प्रमुख पदाधिकारी बोलवले आहे। पण जेव्हा आंदोलन करण्याची वेळ येईल या ठिकाणी 25,000 कर्मचारी या ठिकाणी आंदोलन करतील। या बाबीची त्या कंपनी मालकाने आणि प्रशासनाने दखल घ्यावी आणि जेवढे कर्मचारी मरण पावले त्यांच्या परिवाराला योग्य तो मोबदला द्यावा। त्यासाठी तिथले आमदार यांनी मागणी केली आहे। त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना मोबदला मिळाला पाहिजे व जे कर्मचारी अपंग होतील, जे कर्मचाऱ्यांचे उपचार सुरू आहे तो पूर्ण उपचार व्यवस्थित झाला पाहिजे। या मागणीला घेऊन आम्ही या ठिकाणी आज मृत्युमुखी झालेल्या कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली देणार आहे। भाजून नेले आणि बाकीचे अजूनही जे आहे त्या स्थितीत तर त्यांनी लवकर या तब्येत त्यांची सुधारावी अशी आपण ईश्वराचरणी। दुर्घटनेबद्दल आपण आज श्रद्धांजली कार्यक्रम घेतलेला आहे संविधान चौकात। आपण काय थोडं नेमकं सांगाल? कारण की कंपनीचे वारंवार एका वर्षामध्ये 2-3दा स्फोट झालेले आहेत तरी प्रशासनच्या कानामध्ये काही रूज झेंगत नाही आहे। ह्याबद्दल आपलं काय आंदोलन आहे? SBL कंपनी तालुका काटोल या ठिकाणी बारूद कंपनीमध्ये जो स्फोट झालेला आहे तो स्फोट अतिशय भीषण आहे। 19 कामगारांना त्या ठिकाणी आपला बळी द्यावा लागला। तेवढ्याच कामगार जवळपास 20 कामगार दवाखान्यामध्ये भरती आहे। ही घटना अतिशय क्लेशदायक आहे
की नागपूर जिल्ह्यामध्ये मागील 2-3 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बारूद कंपन्यामध्ये मग उमरेड असो, बाजारगाव असो, सोलार कंपनीमध्ये किंवा काटोल असो, या ठिकाणी वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत आहे आणि निष्पाप कामगाराचा त्या ठिकाणी बळी जात आहे. शासनाने त्यांना आर्थिक मदत जरी दिली असेल, 50 लाख दिले असेल, 80 लाख दिले असेल, 1 करोड दिले असेल, परंतु त्यांच्या जीवाची किंमत ही पैशांनी होऊ शकत नाही. त्यांचा संसार उघड्यावर पडलेला आहे, त्यांचे मुलं बाळं उघड्यावर आलेले आहे. ही अतिशय भीषण घटना आहे. सरकारने या ठिकाणी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. जसं आत्ता आदरणीय मुन्नाजींनी आणि आदरणीय नीताताईंनी सांगितलं की त्या कंपन्यांचं वेळेच्या वेळी ऑडिट होणं गरजेचं आहे. वेळेच्या वेळी जर ऑडिट झालं असतं शासनाच्या वतीने आणि त्या बारूद कंपनीमधले जे निषेध आहे ते निकष त्या ठिकाणी वापरले जातात की नाही जात, या प्रकारची त्या ठिकाणी जर चौकशी झाली असती सरकारच्या वतीने, कामगार विभागाच्या वतीने वेळच्या वेळी जर ऑडिट झालं असतं तर मला असं वाटते की या घटना टळू शकल्या असत्या. परंतु हम करे सो कायदा अशा प्रकारच्या कंपन्या या ठिकाणी काम करत आहे, ज्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचे ITI झालेले, शिक्षित असलेले कर्मचाऱ्यांची त्या ठिकाणी नेमणूक व्हायला पाहिजे. परंतु तुटपुंज्या वेतनामध्ये कंत्राटी पद्धतीने त्या ठिकाणी ज्यांना बारूद कंपनीमध्ये काम करण्याचं नॉलेज नाही अशा प्रकारच्या कामगारांना एक 10-12 हजारामध्ये नोकरी देऊन त्या ठिकाणी त्यांच्याकडनं अतिशय जीवाच्या धोक्याचं काम करून घेणं हे अतिशय निषेधास्पद आहे. जसं आत्ता आदरणीय मुन्ना भाऊंनी सांगितलं की दुकाने आणि आस्थापने हा दर प्रत्येक कंपनीमध्ये देण्यात येत आहे, परंतु बारूद कंपनीचा दर हा वेगळा आहे. वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी ज्वलनशील कंपन्यामध्ये काम करणाऱ्यांचा रोजंदारी दर वेगळा आहे. त्या ठिकाणी तुम्ही दुकानं आणि आस्थापने हा दर राहू शकत नाही. अशा प्रकारचा दर देऊन अतिशय कमी वेतनामध्ये या कर्मचाऱ्यांचं SBL कंपनीने शोषण केलं. आठवडी रजा मिळत नव्हती, बोनस मिळत नव्हता, ठेकेदाराच्या वतीने कर्मचाऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये शोषण होत होतं. अशा आता या ठिकाणी तक्रारी भारतीय मजदूर संघाकडे या ठिकाणी आलेल्या आहे आणि या सर्व माध्यमातून आमची शासनाकडे मागणी आहे की आज हे जे कर्मचारी मरण पावलेले आहे, ज्यांचा मृत्यू झालेला आहे, यांच्या वारसांना शासनाने शासकीय सेवेमध्ये घ्यावं आणि जे कर्मचारी 70% वरती जळालेले आहे, जे आता पुढे जीवनामध्ये कधी उठतील, कधी उभे होतील याची शाश्वती नाही, यांच्या देखील पाल्यांना शासनाने शासकीय नोकरीत घ्यावं. त्यांच्या मुलाबाळांचा शिक्षणाचा संपूर्ण खर्च शासनाने करावा आणि अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये याकरिता सर्व ज्वलनशील या क्रेटमध्ये काम करणाऱ्या कंपन्याचं वेळच्या वेळी ऑडिट व्हावं अशी आमची मागणी आहे. आज या श्रद्धांजलीच्या सभेच्या माध्यमातून आम्ही अशी मागणी त्या ठिकाणी करीत आहोत. साहेब, 6 महिने अगोदर जर ऑडिट झाला असता, कंपनी नागपूरच्या जिल्ह्यातल्या प्रत्येक कंपनीचा ऑडिट झाला असता, ती ही दुर्घटना बाब झाली नसती. यात प्रशासन, कामगार विभाग पण साठगाठ आहे का कंपन्यांसोबत? नाही, आम्ही तर सांगितलं ना की त्याचं वेळेच्या वेळी जर ऑडिट झालं असतं तर अशा प्रकारच्या घटना टळू शकल्या असत्या. 2 वर्षापासून त्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी हे बारूद कंपनीशी निगडीत असलेल्या कंपनीमध्ये जेव्हा काम करत आहे तो कुठंतरी निश्चितच त्या ठिकाणी सुशिक्षितपणा आवश्यक आहे. तुम्ही केवळ पगार कमी देण्याच्या दृष्टिकोनातून अशिक्षित कामगारांना त्या ठिकाणी त्या कंपनीमध्ये कामावर घेतलं आणि त्यांना जरी त्या ठिकाणी कामावर घेतलं परंतु ते काम करण्यास सक्षम आहे का? त्यांना दुसरं काम दिलं पाहिजे होतं. परंतु अतिशय खतरनाक, अतिशय धोकादायक काम या कर्मचाऱ्यांना देण्यात आलं, ज्या कामामध्ये त्यांचा घात झाला. त्या ठिकाणी उभे राहू. आणि जे कर्मचारी आपले कामगार